नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. नित्याने हट्ट करून आदिराजला पोहे खायला लावलेले असतात. आदिराज पोहे खात असतो आणि नित्या लगेचच म्हणते की धणी, तुम्ही माझी ही इच्छा पूर्ण केली. आता अजून एक इच्छा माझी आहे की मला मंगळागौर साजरी करायची आहे. एवढी इच्छा माझी पूर्ण करा. लग्नाच्या आधीपासूनच मला खूप हौस होते की मंगळागौर करायची. आता तर हक्क पण आहे आणि कर्तव्य पण आहे ना. कोणत्या मंगळवारी करूयात आपण मंगळागौर असं विचारते. विमलला म्हणते की तुम्ही सांगा ना. त्यानंतर आदिराज लगेच विमलकडे बघतो आणि म्हणतो की असं काहीसुद्धा होणार नाही. त्यानंतर नित्या म्हणते की असं कसं, माझी पहिली मंगळागौर आहे ना, मग असं कसं तू नाही म्हणणार. तू जर मला परवानगी दिली नाही तर मग मी अन्न पाणीसुद्धा घेणार नाही. काय म्हणतात त्याला, तितक्यात तात्या म्हणतात निर्जळी. नित्या लगेच म्हणते थँक्यू तात्या, निर्जळी उपवास करेन मी असं म्हणते. आदिराज म्हणतो की तुम्ही काहीसुद्धा करा, त्याचा माझ्यावरती काहीही परिणाम होणार नाही. त्या म्हणते की तू नाश्ता केल्याशिवाय मी इथून हल्लेसुद्धा नाही. मग मंगळागौरीला होकार दिल्याशिवाय अन्नपण्याला मी कशी काय शिवेल. माझा जीव गेला तरी चालेल, एकतर या घरामध्ये माझी मंगळागौर होईल, नाही तर माझी अंत्ययात्रा निघेल असं म्हणते. हे ऐकून सर्वांना धक्काच बसतो. त्यानंतर रात्री सर्वजण बसलेले असतात. सावरी तात्यांना म्हणते की या काही त्यांचा हट्ट सोडणार नाही. तात्या म्हणतात की बरोबर आहे, सकाळी बघितलं ना आपण, त्यांनी आदिराजला नाश्ता करायलाच लावला. हे ऐकून विमल घरामध्ये निघून जाते. आम्हा नित्यासाठी जेवणाचं ताट घेऊन येतात आणि तिच्यासमोर ठेवतात आणि म्हणतात ए अगं पोरी, जेवण करून घे. नित्या नाही म्हणते. त्यावर आम्हा म्हणतात की इथल्या लोकांचं काळीज दगडाचं आहे. तू उपाशी राहिली ना तर इथं कुणाला काही फरक पडणार नाही. कशाला पाहिजे तो मंगळागौरीचा हट्ट, सोड तो हट्ट आणि खाऊन घे असं म्हणते. सावरी लगेच तात्यांना इशारा करते. दोघेही नित्याकडे जातात आणि तात्या नित्याला म्हणतात की अगं बरोबर म्हणतायत त्या, जेवून घे. नित्या म्हणते की माझं ठरलेलं आहे, मी काही जेवण करणार नाही. त्यानंतर सावरी म्हणते खरंच खाऊन घ्या तुम्ही, इथं मी आणि तात्या आम्ही दोघंच आहे, तुम्ही खाऊन घ्या, आम्ही कुणालाही काही सांगणार नाही आणि तुमचं नाटक ते चालू ठेवा. तात्यांनी तुम्हाला लेख मांडला आहे ना, मग मी पण आहे तुमच्या पाठीशी असं म्हणते. त्यावर नित्या लगेचच म्हणते मी असंच नाही म्हटलेले आहे, खरंच मी उपवास धरणार आहे आणि कुणाशी खोटं बोलून जर मी उपवास धरला आणि मोडला तर त्याचं काय पुण्य मिळेल मला. का काळजी करू, आदिराज लवकरच मंगळागौरीला होकार देईल असं माझं मन सांगते आणि असं म्हणून ताटाला नमस्कार करते. दुसऱ्या दिवशी सकाळी सोमनाथ काही फाईल्स घेऊन येत असतो. त्यांना संत्या आणि लवली दोघेही भेटतात. संत्या त्यांना अडवतो आणि म्हणतो की हे कुठं चालले आहेत आणि एवढ्या सगळ्या फाईल घेऊन तुम्ही काय करताय. सोमनाथ म्हणतो की मी जरा पंचायतीमध्ये गेलो होतो, थोडं काम होतं म्हणून. लवली लगेच म्हणतो की अहो सगळं रेकॉर्ड माझ्या डोक्यात फिट आहे, मला विचारायचं होतं ना. सोमनाथ लगेच म्हणतो की काही गरज नाही आहे त्याची, मला मिळालेले आहेत सर्व जन्मतारखा असं म्हणतो आणि तिथून निघून जातो. त्यानंतर संत्या लगेच म्हणतो हा काय सगळ्या गावातल्या लोकांची कुंडली मांडणार आहे की काय, काय करायचं आहे त्याला एवढ्या सगळ्या लोकांच्या जन्मतारखा घेऊन. लवली लगेचच म्हणतो आणि कशासाठी पाहिजे आहे. दोघेही विचारात पडतात. इकडे नित्या तंबूमध्ये तशीच बसलेली असते. आदिराज बाहेर येतो आणि आम्हा लगेच म्हणायला लागते अगं ए पोरी, खाल्लं की नाही काही तू, काही कालपासून एक पाण्याचा थेंबसुद्धा घेतलेला नाही तू, इथं तू खाल्लं काय आणि नाही खाल्लं काय, कुणाला काहीही फरक पडणार नाही. नित्या म्हणते मी तुला म्हणलं आहे ना की जोपर्यंत मंगळागौर होत नाही तोपर्यंत मी काहीसुद्धा खाणार नाही. आदिराज म्हणतो बास करा तुमची नाटकं आणि घ्या खाऊन काहीतरी. त्यानंतर नित्या लगेच म्हणते की मी कुठे नाही म्हटलं आहे खायला, तूच मला मंगळागौरीला परवानगी देत नाही आहेस. तू हो म्हण आणि मी लगेच जेवण करते. मला हटून राहायचं आहे ना, मग मी पण हटूनच राहणार आहे. मंगळागौर होणार नाही म्हणजे नाही असं म्हणतो. नित्या म्हणते किती गोड दिसतोस तू चिडल्यावरती. आदिराज म्हणतो काहीही झालं तरी परमिशन मिळणार नाही. त्यानंतर लगेचच नित्या म्हणते मग मी सुद्धा जेवणार नाही, मग माझं काही वाईट झालं तरी चालेल. हे ऐकून विमल लगेच म्हणते अरे बापरे, हे तर काही ऐकतच नाही आहे. सावरी लगेच म्हणते की त्यांची झलक त्यांनी काल दाखवलीच आहे ना आपल्याला. अगं आयडे, यांना काय झालं तर, जीव बीव गेला तर काय करायचं आपण असं म्हणते. नित्या लगेचच उठते आणि म्हणते आता तर मी अन्नपाणी सोडणार नाही, तर या तुळशीला सुद्धा प्रदक्षिणा मारणार आहे, जोपर्यंत तू हो म्हणत नाही तोपर्यंत. आदिराज लगेच म्हणतो तुळशीभोवती फेऱ्या मारा, नाही तर अख्ख्या गावभर फेऱ्या मारा, मला काही पडलेलं नाही. तुम्ही एक आहे ना तर मी 10 अडका आहे असं म्हणतो आणि तिथंच बाजेवरती बसून घेतो. नित्यासुद्धा लगेच म्हणते मी सुद्धा बघते असं म्हणते आणि पुढे जाऊन लगेच आपली चप्पल काढते आणि तुळशीला फेऱ्या मारायला सुरुवात करते. इकडे राजमा
शालिनीच्या खोलीमध्ये शोधाशोध करत असते की काही सापडते की काय. ती सर्व खोलीचे शोध घेते आणि तेव्हा तिला 2 पत्रिका सापडतात. ती त्या पत्रिका बघते तर एक आदिराज आणि एक नित्याची असते. त्यानंतर ती पटकन त्या फोटो काढून घेते त्या पत्रिकांचे आणि विचार करते की नित्या आणि आदिराजची जन्मकुंडली शालिनीला कशासाठी हवी आहे. तितक्यात सोमनाथ आणि शालिनी तिथे येतात. राजमल लगेचच झाडून घेण्याचं नाटक करते. शालिनी तिला म्हणते की जा आमच्यासाठी चहा घेऊन ये आणि राजमा तिथून निघून जाते. सोमनाथ म्हणतो की हे सगळं शोधाशोध करताना खूप पायपिटी झाली आहे. शालिनी म्हणते की सोमा हे सगळ्या तारखा गुरुजींना पाठव आणि आश्रयलासुद्धा पाठव. ते बरोबर शोधून काढतील की मृगशीर्ष नक्षत्रामध्ये कोणता माणूस जन्माला आलेला आहे. त्यानंतर सोमा चालतंय असं म्हणतो आणि तिथून निघून जातो. इकडे नित्या तुळशीला प्रदक्षिणा मारतच असते आणि ती थोड्या वेळाने लंगडायला सुरुवात करते. आदिराज तिच्याकडे पाहतच असतो. विमल आदिराजला म्हणते राजा तू तिला हो म्हण बरं. नित्या मनातच म्हणते की हाच तो क्षण आहे आणि हीच ती वेळ आहे. आता हे क्षण वाया घालून चालणार नाही आणि पुन्हा प्रदक्षिणा मारायला सुरुवात करते. पण तितक्यात तिला चक्कर येऊ लागते. अम्मा लगेचच म्हणते अगं पोरी तुला तर चक्कर यायला लागली आहे, तू पडशील अगं. आणि तितक्यातच नित्या कोसळते. पण तितक्यात आदिराज येतो आणि तिला सावरतो. अम्मा जाते आणि पाणी घेऊन येते. आदिराज नित्याला पाणी देत असतो पण नित्या काही पाणी प्यायला तयार नसते. अम्मा लगेचच ओरडते की व्यंकटेशा गेली की काय ही. विमल लगेच म्हणते काय बोलताय मावशी तुम्ही. अम्मा लगेच म्हणते काय पण हालचाल कराना झाली ती, एकदम निश्चित पडली आहे ना ती. आदिराज म्हणतो की अगं अम्मा त्यांना काहीसुद्धा झालेलं नाही आहे, फक्त चक्कर आली आहे त्यांना. नित्याला पाणी प्या असं म्हणतो पण नित्या म्हणते नाही अगोदर मंगळागौर. विमल म्हणते की राजा हो म्हण बघू त्यांना. ऐन श्रावणामध्ये सणासुदीला एखाद्या सवासणीला आजारी पाडल्याचं पाप नको आहे आपल्याला, तू हो म्हण. नित्या लगेच म्हणते की आईंचं ऐक तू, जोपर्यंत तू हो म्हणत नाही तोपर्यंत मी पाणी पिणार नाही. पाहुणी चिडूनच म्हणते काय गरज आहे हिला पाणी द्यायची, आपण हिला घरातून हाकलून दिलं आहे म्हटल्यानंतर हिचा काय संबंध येतो मंगळागौरीशी. त्यानंतर विमल चिडूनच म्हणते की अगं मंगळागौर म्हणजे ही परंपरा असते, श्रद्धा असते ती, त्याला उगीच नावं नको ठेवू असं म्हणते. पाहुणी लगेचच म्हणते की मी मंगळागौरीला नावं ठेवतच नाही, मी या नित्याला नावं ठेवत आहे आणि हिची मंगळागौर केली ना तर आपल्याच माथी पाप चढणार आहे. असं म्हणता क्षणी विमल जोरात एक पाहुणीच्या कानाखाली लावून देते. विमल म्हणते माझ्या राजाच्या नावाचं कुंकू लावलं आहे, माझ्या राजाच्या नावाचं त्यांनी मंगळसूत्र गळ्यामध्ये घातलेलं आहे आणि तू त्याला पाप म्हणतेस का. उलट त्यांची मंगळागौर केली नाही तर माझ्या राजाच्या माथी पाप लागेल. आदिराज लगेच म्हणतो आयडे. त्यानंतर विमल म्हणते मला काहीसुद्धा ऐकायचं नाही, मंगळागौर होणार म्हणजे होणारच. नित्या लगेचच म्हणते आदिराज हेच मला तुझ्याकडून ऐकायचं आहे. विमल म्हणते राजा हो म्हण बाबा. तेव्हा आदिराज म्हणतो की तुम्हाला जे करायचं ते करा पण पाणी प्या अगोदर असं म्हणतो. नित्या म्हणते की तू इतकं प्रेमाने देत आहेस ना मग पिते. नित्या पाणी पिते आणि हसतच आदिराजला डोळा मारते. हे बघून अम्मा हसते. दुसरीकडे पाहुणे झाडाखाली जाऊन बसलेली असते. तिला विमलने कानाखाली मारलेला प्रसंग आठवत असतो. इतक्यात नित्या तिच्या पाठीमागे खांद्यावर हात ठेवते. पाहुणी चिडूनच म्हणते की हात बाजूला काढ. नित्या म्हणते तुझ्या मार्गावर चालत आहेस ना त्याच्यामध्ये तुझंच नुकसान आहे, तुझा माझ्यावरचा राग मी समजूच शकते. पाहुणी रडतच म्हणते की ज्याच्यावर मी लहानपणापासून प्रेम केलं तू त्यालाच माझ्यापासून तोडलेलं आहेस. नित्या विचारते तुझा आदिराजवरती प्रेम आहे ना. पाहुणी म्हणते की तुझ्यापेक्षा जास्त. नित्या म्हणते आणि आदिराजचं त्याचं आहे का तुझ्यावरती प्रेम. त्याचं तुझ्यावरती प्रेम आहे हे जर मला दिसलं असतं ना तर देवी आईची शपथ घेऊन सांगते की मी तुमच्या दोघांच्या मध्ये आले नसते. आदिराजच्या आणि माझ्या इतक्या साऱ्या गोष्टी आहेत ना की ज्या मी तुला सांगायला गेले ना तर तुला विश्वास नाही बसणार. पाहुणी लगेचच हात जोडून तिला म्हणते तुझं ते मागच्या जन्मीचं नाटक माझ्यासमोर नको मांडू, लय वेळा ऐकून झालेलं आहे ते आणि तुझ्यावर विश्वास ठेवायला मी काय वेडी वाटली का तुला. राज माझा होता, माझा आहे आणि माझाच राहणार असं म्हणते. नित्या म्हणते की तू अगोदर ठरव की तुझा आदिराजवरती प्रेम आहे की हक्क आहे. ती काही प्रॉपर्टी नाही तुझ्या नावावर करायला, तो तर एक माणूस आहे ना. खरंच जर तुझा आदिराजवरती प्रेम असेल ना तर तू तुझ्या अगोदर त्याच्या सुखाचा विचार करशील. पाहुणी म्हणते आणि माझ्या सुखाचं काय. त्यानंतर नित्या लगेच म्हणते सुख म्हणजे असं नक्की काय असतं ग. ज्या व्यक्तीवरती आपलं प्रेम आहे त्याच्या आनंदामध्ये आनंद मानणं, त्याच्या सुखामध्ये आपलं सुख शोधणं. प्रेमामध्ये अधिकारापेक्षा त्याग महत्त्वाचा असतो आणि हे जेव्हा तुला कळेल ना तेव्हा अपेक्षाभंगाचं दुःख तुला छळणार नाही असं म्हणते आणि तिथून निघून जाते. पाहुणी मनातच म्हणते की माझ्या प्रेमामध्ये त्याग नाही तर आग आहे आणि त्या आगेमध्ये तू जळून खाक होशील. आता तू आहे आणि मी आहे असं म्हणते. तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे नित्याची मंगळागौर होत असते
एक बाई आदिराजला म्हणते की आदिराजराव, तुमचं तर लग्न झालं आहे ना, मग उखाणा घ्या की आता. आदिराज म्हणतो मला नाही जमणार. नित्या म्हणते की घ्या की वधुनी. आदिराज म्हणतो नाही जमायचं मला आणि तिथून निघून जात असतो. इतक्यात त्याला मागच्या जन्मीचं काहीतरी आठवत असतं. एका ठिकाणी थांबतो आणि जयदीपने गौरीसाठी जो उखाणा घेतला होता तो त्याला आठवतो. मी माझी बायको, मी तिचा नवरा, हेच स्वर त्याच्या कानामध्ये घुमत असतात. तेव्हा आदिराज मागे फिरतो आणि नित्यासमोर उभं राहून उखाणा घेतो. मागच्या जन्माने साथ घातली आहे तुझ्या माझ्या नात्याला, आणि गौरीचं नाव घेतो मंगळागौरीच्या सणाला. तो उखाणा ऐकून सर्वजण थक्क होतात आणि सावरी म्हणते की दाद्या, तू चुकीचा उखाणा घेतला आहे. नित्या लगेचच म्हणते की पहिल्यांदाच खरं उखाणा घेतला आहे, खरं नाव घेतलं आहे त्यांनी. तर मित्रांनो, असेच डेली अपडेट पाहण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.